हा आमचा कमळाचा मला पॉन्ड, इथे जे वॉटर आहे लिली. ते काहीतरी भन्नाट आहे. म्हणजे हे पाहायला आम्हाला कुठेतरी जावं लागतं मुंबईत. पण हे बघा इथे छान कमळं फुललेली आहेत आणि इतकं सुंदर घराच्या आवारात हे केले ना शोभाताई, खरंच. याला Hats off पण you. छान. जवळजवळ 7-8 वर्ष प्रयत्न झाले. हो, कधी 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 मरायचे, कधी काय. मासे पण आहे आतमध्ये. मासे Oh. टाकले. फायनली ते आता 3-4 वर्ष झाले ते जमलंय सगळं, मस्त, त्याचे मस्त. टेक्निक. म्हणजे मला पावसात इकडून आठवतंय ना, पाणी हे बोलत होतो मी ना. इथून येतं. हा, इथून जात इथून असेल. इथून वॉटरफॉल वाव, खूप फोर्समध्ये. हे आणि तो solid सगळा वाटत आम्ही असेल. ताल बांधून घेतलाय, त्याच्यामुळे त्या फ्लो हा, होतो हा, आणि हे हा. छान छान मस्त. याच्यात मासे, हा मगई पानाचा वेल. आम्ही जेवण झालं की यातलं पान खातो मस्त. खरंच हे हा, हो, हो. पान. ते मगाई पान. मगई पान, हो. मगई जोडी असते ना. येस 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 दिसलं, हा. विचार कळतंय ते. हे गुलाब सगळे इकडे, इथे गुलाब लावलेत यात. डेकोरेटेड बऱ्याच वस्तू आहेत तुम्ही हो, इथे. मी तुला मूर्ती सांगितलं ना, आणि मला फार आत्ता हे मी केलं. माझ्या सासूबाईंची जुनी परात होती, हा, तर त्या परातीचं मी बर्ड्स साठी हे केलं. वाव. बर्ड बाथचं हे छोटस. सुगंधित पाणी पितात ते. म्हणजे पक्ष्यांना पक्ष्यांना सोय होते, आंघोळ पाणी करतात मस्त, पंख बिंख हे हो? करून. हो. वाव, बघायला किती सुंदर वाटत असेल ना. आणि हे पण लावलंय नेस्ट वेस्ट ना. खूप अच्छा. अंडी आहे आतमध्ये छोटी हा? हो. वाव, हे open प्रत्येक झाडाला आपण प्रत्येक झाडाला लावलंय लावलंय. bird nest. अच्छा. आणि अंडी आहे त्या इकडे इकडे पाठीमागे पण इकडे मस्त. पण लावलंय माझ्या. सुंदर. इथे सगळं हा डोंगर आहे, ह्याच्यावरती पण वॉटरफॉल होतात सगळे पावसात. तेच पाणी पावसात येतं, सुंदर खाली दिसत येतं. असेल तेच हे. पाणी इथे येतं. पावसात सुंदर दिसत हो, असेल. हो. हा झुला आपण जोधपूरहून आणलाय. कसा आणला म्हणजे कुरिअर हे आर्ट डायरेक्टर आर्ट होता. करून दिला, हे पाठवून दिला. इज नो मोर. तो बोलला होता आय डोंट नो हाऊ नाही नाही, माझं मधुबालाचं शूटिंग होतं, त्याचा तो आर्ट डिरेक्टर होता. ओके. आणि त्यांचं दुसऱ्या शोच्या शूटिंगसाठी गेलं होतं, तर मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं बघ काही अँटिकमध्ये असेल तर. आणि मग हे पण सगळं, या ज्या प्लेटा आहेत ह्याचा उपयोग असा आहे की ह्याच्यात लवंगा, वेलदोडे वगैरे ठेवायचे. आणि त्याचा स्मेल येतो का? नाही, असं नाही, म्हणजे असं ते की बसून बसून खाण्यासाठी? खायचं असं. अच्छा, मला वाटलं स्मेल वगैरे काय नाही कशासाठी? नाही, बसून खाण्यासाठी हे आहे. ओ वाव, तर हा झुला आमचं जोधपूरचं आहे. मस्त. ही खाट पण अशी जुनी घेतली आहे आम्ही. हो, हे पूर्वी आपल्याला जास्त बघायला मिळायच्या. सुंदर. आणि केतकी, हो, निखिल, आता तुम्हीच इंट्रोड्यूस करा. अमेरिकन इंडियन. अमेरिकन इंडियन. आमचा जावई. हा आमचा जावई. Both are based in USA. He's an engineer. She's a doctorate PhD. आणि मला वाटतं 20 वर्षांनी ती अशी हो, निवांत 20 राहिली आहे वर्षानंतर ना. हे दोघंही. दोघं पण. दोघंही. हा तर आमचा निखिल तर अगदी 8-10 दिवसाच्या ते सुट्टीसाठी पुणेकर येतो. आहेत हा, ना, पुण्याचे. पुण्याचे, टिपिकल पुण्याचे. पुणेकर. सो पुण्यात असं काही वेगळं बघायला तुम्ही सिटीत राहिला असाल ना, पण हे असं आपल्या सासूबाईंनी केलंय तर कसं वाटतंय वेगळं पुण्याच्या जवळ? आम्ही आता ऍक्च्युली तेच डिस्कस करत होतो की आम्ही कुठले इव्हेंट्स जे मम्मा बरोबर शेअर केलेत ते हा. इथे बोलायचे. आमचं तिघांचं ऍक्च्युली खूप वेगळं आयुष्य US मध्ये. ही येते छान 3-3, 4-4 महिने आम्ही हो, हो. कॅम्पिंगला जातो. आम्ही म्हणजे खूप आउटडोर गोष्टी करतो. मी स्वतः फार्मर आहे, तर ती आली की खूप छान आम्हाला फार्मिंग म्हणजे मध्ये हेल्प करते. आम्ही कॅम्पिंगला जातो, ती टेंटमध्ये राहते आमच्याबरोबर 2-2, 3-3 दिवस. आम्ही दोघी हवाईला फिरून आलोय. Oh. तर तिचं हे एक व्हर्जन आहे, बट शी सो वर्सटाईल आणि शी सो फ्लेक्सिबल Thank की ती you. तिथे येऊन ती टेंटमध्ये पण छान राहते आमच्याबरोबर. आम्ही तिघांनी मोठी रोड ट्रिप केलेली, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो आणि सगळीकडे 17-18 आवर रोड ट्रिप होती ती. त्याच्यामध्ये लाईक अ चॅम्प. सो बेसिकली शी इज नॉट अ सासूबाई और मदर, शी इज अ फ्रेंड. आणि आम्ही तिघं खूप छान फ्रेंड्स म्हणून हँग आउट करतो. अँड वी हॅव अ रिअली अमेझिंग रिलेशनशिप. He asked question to Nikhil. I will answer for this. Is a very feminist household, so all the Yeah, women yeah, talk. yeah. Oh. It's a very feminine
फेमिनिन चालत नाही अँड ते. हो असं काही नाही हा. म्हणजे वा. मेट्रिलिनियलच आहे. ती आहे, मी आहे आणि माझी मोठी बहीण आहे. सो मोस्टली इट्स अ व्हेरी मेट्रिलिनियल फेमिनिन अँड फेमिनिस्ट हाऊसहोल्ड. सो आर मेन त्यामुळे ते थोडेसे मग सपोर्ट बॅकफुटला असतात पण सपोर्टिव्ह आहेत ते हो. सगळे. पण निखिल, तुम्ही पुणेकर आहात आणि असं पुण्याच्या जवळ मुळशीमध्ये क्षमताईंनी हे सगळं केलंय. तुम्ही जेव्हा पाहिलं फर्स्ट टाइम काय वाटलं तुम्हाला? सो ओव्हर द इयर्स 14-15 years पासून इकडे हळूहळू येतोय आम्ही. अँड द ट्रीज, द लँडस्केपिंग एवढं इव्हॉल्व्ह होत आहे. इट्स लवली. अँड देन द थिंग्स शी पिक्स अप फ्रॉम द US, ते bird house. हो, So हो. she has an eye for decorative stuff and the plants. So it's a beautiful amalgamation of what she sees in the US as well as Maharashtrian traditional architecture. कारण की आमच्या रोड ट्रिपला पण हो त्यांना खूप सह्याद्रीचं पॅरलल्स वाटलेले आहेत. हो. आणि it was lovely to spend time against both the landscapes and backdrops. So it's really तिकडे homecoming in पण every sense. आम्ही पण बऱ्याच होमस्टे मध्ये आपण त्या रोड ट्रिपला राहिलो होतो. मला Earthship. खूप असं अर्थशिप, सस्टेनेबल हाऊसेस वगैरे ते सगळं बघून मी मग इकडे ऍड करते सगळ्या गोष्टी. आपण आवडतं बसूया मला. आणि गप्पा मारूया. Yes. एवढी Yes. फॅमिली आपल्या सोबत आहे आज मस्त. सो ही आहे शमा देशपांडे आणि साई बल्ला सरांची फॅमिली. त्यांची मुलगी सुद्धा आहे आज केतकी आणि निखिल जावई. आणि खूप वर्षांनी ते दोघेही इथे एन्जॉय करायला आलेत अमेरिकेहून. सो शमा, ते पहिला तर प्रश्न मी जसं इंट्रोडक्शनला म्हटलं की तुम्ही जसं फार्म हाऊसबद्दल बोलला होता, तुमचे काही रील्स मी पाहिले, व्हिडिओज पाहिले फेसबुकवर. आणि सो मला एक ना आकर्षण लागलं कसं असेल बघायचं. आणि इथे आल्यावर खरंच म्हणजे एकदम अट्रॅक्ट होतो ना आपण निसर्गाकडे, तसं झालंय. मला तर पहिलं सांगाल की तुम्ही म्हणालात की इतक्या जमिनी पाहिल्या, सरांना पण हैराण केलं होतं आणि फायनली ही जमीन फिक्स केली. काय क्लिक झालं तुम्हाला इथे? ऍक्च्युली ना मला काहीच कळलं नाही आणि मी तो निर्धार करूनच आले की आज जर जमीन आपल्याला नाही पसंत पडली, कारण त्याच्या आधी 2.5-3 महिन्यात त्यांनी मला खूप प्लॉट्स दाखवले होते, नाही जर पसंत पडली तर आयुष्यभराची चौकडी मारायची या मॅटरवरती. मी ना आयुष्यात स्वतःला असे टास्क देत असते की हे झालं तर ठीक आहे, नाही झालं तर विषय सोडून द्यायचा, किंवा हे केलंच पाहिजे, हे करूनच दाखवीन मी. तसं मी स्वतःला तो टास्क दिला होता. आणखी मला वाटतं ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असेल की आता ह्याच्यानंतर आपल्याला या विषयावरती परत काही बोलायचं नाही आहे. तर ते पण एक रिझन असेल की मला ते उभ्याच असं झालं की नाही, ही जागा पाहिजे आपल्याला आणि ही घ्यायची आणि याच्यात सगळे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि ती अक्षरशः 10 मिनटात मी डन केली. त्या जो हे होता ओनर त्याचा, त्याला म्हटलं मी ही घेणार जमीन. मग मी मागे पुढे काही बघितलं नाही आणि खरंच लाभली मला ही वास्तू. आणि असं म्हणतात की एक सपोर्ट हवा असतो ना, हो. तो नेहमी तुमच्या नेहमी. backendला आहे. तर नेहमी. त्यांच्याविषयी काय सांगाल की मी ह्याच्यात पडत नाही. फाइनली काय झालं ना, फाइनली बाबा ऐसे ऐसे हो गया, अभी बचा लो मेरे को, ऐसे ऐसे हो गया, कुछ बचा लो, तेव्हा येतो. नाहीतर हे छोटं छोटं काम, ऑल द क्रेडिट गोज टू हर. वॉट एव्हर यू कॅन सी द हाऊस ना, बघतात ना तुम्ही, Thank you. सगळं क्रेडिट. नाही नव्हतं एक फक्त असं म्हणजे स्लोप लँड होतं, त्याला काही सगळं नाही. लेवल केतकी होती बरोबर माझ्या. आम्ही हा दोघी आलेलो, Yes. खूप पाऊस होता हा. आणि 2 लेवल्स होते आणि Give it ते up. सांगत होते की आपण लेवल करूया त्याला. आणि वी डिसाइडेड की नाही, जसं नॅचरली आहे तसंच ठेवूया स्लोप वरती. आणि म्हणून हे 2 लेवल्स आहेत, की एक बॉटम लेवल आणि वरचा लेअर, तो एकदम नॅचरली तसाच होता. बट पाण्या पावसाचं हिने एकटीने होऊन सगळं, अरे. कारण आम्ही बघतो इतक्या वर्षांनी, ऑल द प्रोग्रेस इज ऑल डन बाय हर. अँड या, शी इज अ व्हेरी बॅड ॲस पर्सन, बॅड ॲस लेडी. पण क्षमते इतक्या वस्तू मी पाहतेय ना घरामध्ये, ज्याच्या मागे एक स्टोरी असं वाटतं प्रत्येक गोष्टी मागे. मग तुम्ही आता झुल्याबद्दल बोललात हो, की हो. तो तुम्ही कुठून आणला ते सांगितलं, पण तरी अजूनही काही गोष्टी मी पाहते ज्या आम्ही प्रेक्षक हो तुम्हालाही दाखवणार आहोत. पण त्या मागेही एक स्टोरी आहे.
तर मग प्रत्येकामागे काय आता तुम्ही सांगत होतात की एक इथून आणलं, हे तिथून आणलं, तर मला त्याची एक गोष्ट सांगा. स्टोरी म्हणजे असं की माझं जे आर्किटेक्ट आहे भारत बहेती म्हणून, तर ते लॉरी बॅकरचे फॉलोअर्स आहेत. अच्छा. म्हणजे ते त्यांच्या आर्किटेक्चरच्या प्रमाणे कन्स्ट्रक्शन्स करतात. तर मला त्यांचा तो कॉन्सेप्ट खूप आवडला. एक तर एक्सपोज ब्रेक्स, शहाबाद, कोटा आणि एका Whatever materials हां, you get हां. सराउंडिंग मध्ये त्याच्यातच घर बांधायचं, बाहेरून नाही घे काय. आणि गांधीवादी ना, की Ah. 5 किलोमीटरच्या कक्षेमध्ये मिळणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर बांधायचं, म्हणजे लोकल लोकांना हे मिळतं, लेबर मिळतं, रोजगार पैसे मिळतात मिळतो. ते.